त्यांचा प्रकार चाललेला आहे। आणि आणखी एक मोठी बातमी, समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। शिवसेनेसोबत आपण राहणार नाही अशी अबू आझमी यांनी भूमिका घेतलेली आहे। अबू आझमी यांनी आज आमदारकीची शपथ सुद्धा घेतलेली आहे आणि त्यामुळे समाजवादी पार्टी ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेली आहे। वेदांत नेव आपल्याला अपडेट देतील। वेदांत, या प्रकारे माहिती मिळाली ज्यामध्ये सर्व महाविकास आघाडीचे आज शपथ घेतली नाही। महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून पुढचा भूमिका ते घेणार आहेत। मात्र यामध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आपण बघितलं समाजवादी पक्ष सुद्धा होता आणि समाजवादी पक्षाचे 2 आमदार रईस शेख त्यासोबत अबू आझमी। मात्र अबू आझमी असं म्हणतात की आम्ही महाविकास आघाडी सोबत सध्या नाही आहोत, महाविकास आघाडीतून आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि त्यामुळेच मी आज शपथ घेतलेली आहे। त्यामुळे समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडी सोबत नाहीये अशा प्रकारे अधिकृत रित्या अबू आझमी यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे। निश्चित राष्ट्रीय स्तरावर सुद्धा समाजवादी पार्टी महाविकास आघाडी किंवा एनडीए सोबत नसेल, इंडिया सोबत, त्या संदर्भात अजून समाजवादी पक्षाचे जे राष्ट्रीय नेते आहेत त्यांनी भूमिका मांडलेली नाहीये। त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाहीत की इंडिया आघाडी मध्ये समाजवादी पक्ष राहणार नाही का। मात्र अबू आझमींनी ज्या प्रकारे आज प्रतिक्रिया दिली त्यांचं असं म्हणणं आहे की शपथ घेतली, मी महाविकास आघाडी सोबत नाहीये। याचा अर्थ महाविकास आघाडी जी राज्यामध्ये जी इंडिया आघाडी आहे त्यामध्ये समाजवादी पक्ष हा घटक पक्ष नाहीये। मात्र राष्ट्रीय स्तरावर समाजवादी पक्ष हा महाविकास इंडिया आघाडी सोबत राहणार का या संदर्भात राष्ट्रीय जे नेते आहेत ते त्यांची अधिकृत भूमिका मांडतील। निश्चित वेदांत, आज नेमकं अबू आझमी यांनी बाहेर पडण्याचं कारण फक्त शिवसेनेसोबत आम्ही राहणार नाही हेच दिलंय की आणखी काही कारण आहेत? ज्या प्रकारे आपण बघितलं की महाविकास आघाडीतील जे आमदार वेदांत तुम्हाला थोडंसं थांबवतो। स्वतः अबू आझमी आपल्या सोबत आहेत। अबू आझमीजी, शिवसेनेसोबत आम्ही राहणार नाही अशी तुम्ही भूमिका घेतली, आज तुमचा शपथविधी सुद्धा पार पडला, काय नेमकी आपली भूमिका आहे? देखिए, शिवसेना हारने के बाद शिवसेना ने फिर अपना जो है आइडियोलॉजी बदली कर दिया। उद्धव जी ने कहा कि मेरा हिंदुत्व का मुद्दा